काम धड जमत नाही. वेदाच्या रूम मधून गेली कुठे? माझ्या रूम मध्ये पण नाहीये. भावट कुठली? माया, 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 काय झालं? का ओरडतीयस? का ओरडतेस म्हणून काय विचारतेस? मायाला शोधतेय. माझ्या खोलीत आली होती अंघोळ करायला. तिला माहितीये गरम पाण्याने मला प्रॉब्लेम होतो, तरी गिझर चालू ठेवून गेली. जीवावर उठलीये माझ्या. मला भीती वाटते. मला बरं पडत. कुठे आलं? माया, माया. अजित, तू आता का तिच्या नावाने शंका करतोयस? मॉम यार, बायको आहे ती माझी. हाक नाही मारू शकत मी तिला. अरे पण कोकलतोस कशाला? फोन कर ना त्याच्यापेक्षा. तर मी कॉल केला तिला. मी केला कॉल तिला, पण ती उचलत नाहीये माझा कॉल. मला दिसली नाहीये सकाळपासून, माझ्याशी बोलली नाहीये, मला भेटली पण नाहीये. तुला माहितीये का ती कुठे येते? आली होती ती माझ्या रूम मध्ये आंघोळीला आली होती. गिझर चालू ठेवून पळून गेली. कुठे पळून गेली? मी पण शोधतेच आहे ना तिला. मला कसं कळणार कुठे गेली? सॉरी मामी. गुड मॉर्निंग. मायाला बघितलंस का तू कुठे? नाही, मी नाही पाहिलं. स्ट्रेंज. मामीला पण नाही माहिती, तुला पण नाही माहिती. यार मॉम, आपण शोधूया का तिला प्लीज? चल आता बाहेर बघूया. आता मी इथे सगळीकडे शोधलाय. माया, माया, कुठे गेली ही मुलगी? सगळे शोधतायत तिला. सगळ्यांसाठी इतकी महत्वाची कधीपासून झाली ती? काय काय? माया कुठे? मला काय माहित? तुला नाही माहिती म्हणजे? मग कुणाला माहिती ग? सतत तिच्या बरोबर असायचीस ना, हात धरून तिचा. आम्ही काय करतो, काय करत नाही, कुठे जातो, आमच्यावर पाळत ठेवायला सांगितली होतीस तू तिला, हो ना? मग आता सांग, कुठे आहे माया? कुठे लपवलंस तिला तू? बोल. तू काय बोलतेस हे तुझं तुला तरी कळतंय का? मला सगळं नीट कळतंय. फक्त तू मायाला काय केलंस ते सांग. हे बघ, माझ्यावर उगाच आरोप करू नकोस, कळलं ना? माझा काहीही संबंध नाही. आणि तूच जास्ती असतेस ना त्या मायासोबत. तुझी लाडकी सून कुठे आहे हे तुला माहिती असायला नको? अहो वहिनी, हिला काही माहिती नाहीये. मग तुम्हाला माहिती असेल. आम्हाला कसं माहिती असेल? आणि आम्हाला माहिती असतं तुम्हाला विचारलं असतं का? अहो कालपासून माया सापडत नाहीये. याची अवस्था बघा जरा. सांगितलं ना मी अजिबात रडायचं नाही म्हणून. चुप एकदम. मी शेवटचं विचारते तुला, माया कुठे आहे? तुला एकदा सांगितलेलं ऐकू येत नाही का नर्मदा? मला माहिती नाही. आणि या सगळ्याला ना तुम्ही सगळे जबाबदार आहात. तुमच्या विकृत बुद्धीनं त्या विकृत मुलीला या घरात आणलं आणि आता तिची विकृती समोर आल्यानंतर त्रास होतोय तुम्हाला. हा, या अजितची अवस्था बघा. मामी, माझी बायको सापडत नाहीये. तू असं का बोलतेस? जरा तरी विचार कर ना बोलताना तू. खरं तेच बोलते अजित. दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा ना आधी स्वतःच्या खोलीत जा आणि पैसे आणि दागिने सगळं व्यवस्थित आहे ना ते चेक करा. बापरे, दुसऱ्या पॅन्टच्या खिशात पैसे होते. किती? 342 रुपये. थांब आलोच मी. ही माझी वाट बघतेय. मला माहिती आता काय घडणार आहे. माझ्या वेदाला त्रास दिलास तर बघ, मी तुला सोडणार नाही. तसंही हिच्याकडे दुसरं काय बोलायला. अंबिका,
वेड लागलंय का? मला नाही, वेड लागायची वेळ आता तुझ्यावर येणार आहे मंजिरी. तू आता कितीही प्रयत्न कर, कितीही कारस्थानारच, पण काही उपयोग नाही. तुला कशातच यश मिळणार नाहीये आणि या घरातल्या कुणालाही तू काहीच करू शकणार नाहीस. तुझा आत्मविश्वास खूपच वाढलाय ग. हा, तुझी ती महागौरी आली होती का तुझी ओटी वगैरे भरायला? हस हस, अशीच हसण्याची सवय करून घे, पण वेड लागल्यासारखं. अंबिका, गुड, व्हेरी गुड मंजिरी. चिडण्याची सवय तू करूनच घे. तुला माहितीये ना तू खूप क्षुल्लक आहेस. तुझी मायाही असंच वागायची ना, उगाच हसायची, उगाच चिडायची, स्वतःला खूप हुशार समजायची. आता कुठे आहे? हा, म्हणजे इथे आसपास तर कुठे दिसत नाहीये. तिला शोध जरा. नको नको नको, तू तिला शोधण्यात वेळ वाया घालवू नकोस, कारण तुलाही तिथेच जायचंय. मनाची तयारी करून ठेव आत्तापासून.